Hi everyone, welcome back to Unlock PCMB Academy. In today's video, we are going to talk about the rules of binomial nomenclature in just 5 minutes. Okay, so without further delay आपण स्टार्ट करून घेऊ. सो बेसिकली आपण लास्ट क्लासमध्ये शिकलो की टॅक्सॉनॉमी काय आहे आणि बायनॉमियल नॉमेनक्लेचर काय आहे. म्हणजे कोणत्याही स्पीसीजला काय असतात, दोन नावं असतात. पहिलं नाव दर्शवतं जीनसला, दुसरं नाव दर्शवतं स्पीसीजला. ओके, फॉर एक्झाम्पल होमोसॅपियन, त्यातलं होमो जे आहे ते जीनस आहे आणि सॅपियन काय आहे त्याची स्पीसीज आहे. सो दिस सायंटिफिक नेम इज डिनोट फॉर ह्युमन. जर टायगरचं आपण पाहायला गेलं तर पॅन्थेरा टायग्रिस, त्यातलं पॅन्थेरा जीनस आहे आणि टायग्रिस त्याची स्पीसीज आहे. जर आपल्याला मँगो बद्दल माहिती पाहिजे असेल तर मँगोचं मँजिफेरा जीनस, इंडिका काय आहे त्याची स्पीसीज. तर हे सर्व जे आहे ते काय आहे, सायंटिफिक नाव आहेत. तर हे सायंटिफिक नाव कशा प्रकारे दिले जातात, नेमके ते देण्यामागचे रूल्स काय आहेत, कोणत्या रूल्सच्या अकॉर्डिंगली आपण कोणत्याही स्पीसीजला सायंटिफिक नाव कसं देतो ते आपण आजच्या क्लासमध्ये माहिती करून घेणार आहोत. ओके, सो सायंटिफिक नेम्स आर गिव्हन अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल रूल्स. सो टू मेजर कोड्स आर यूज. बेसिकली पहिला कोड आहे कोणता, ICZN. म्हणजे काय, जेव्हा आपल्याला कोणत्याही ॲनिमलला नाव द्यायचं असेल तर आपण या कोडच्या अकॉर्डिंगली त्या ॲनिमलला काय करतो, नाव देतो. ICZN स्टँड फॉर इंटरनॅशनल कोड ऑफ झूलॉजिकल नॉमेनक्लेचर अँड ICM स्टँड फॉर इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर फॉर प्लांट्स, अल्गी अँड फंजाय. जर आपल्याला प्लांटला नाव द्यायचं असेल, अल्गीला नाव द्यायचं असेल किंवा फंजायला नाव द्यायचं असेल तर आपण ICN या कोडचा वापर करतो. ओके, सो जे ICZN आहे ते आहे ॲनिमलसाठी आणि जे ICN आहे ते आहे प्लांट फंजायसाठी. ओके, नेक्स्ट इज रूल्स काय आहेत. पहिला रूल आहे कॅपिटलायझेशन रूल. म्हणजे काय, जेव्हा आपण कुठलंही सायंटिफिक नाव लिहितो त्यातलं जे जीनस असतं, म्हणजे जे पहिलं वर्ड असतं जीनस, तर जीनसचं पहिल्या वर्डचं जे पहिलं अक्षर असतं, पहिलं लेटर असतं ते कॅपिटल लेटरमध्ये आपल्याला लिहायचं असतं. ओके, आणि बाकीचं सर्व जे स्पेसिफिक एपिथेट आहे ते सर्व काही स्मॉल लेटरमध्ये लिहायचं असतं. फॉर एक्झाम्पल पॅन्थेरा लिओ हे कशाचं नाव आहे, लॉयनचं. यामध्ये तुम्ही पाहू शकता जे पी आहे ते कशामध्ये आहे, कॅपिटलमध्ये आहे. नेक्स्ट मस्का डोमेस्टिक आहे, कशाचं आहे, हाऊस फ्लायचं, तर त्याच्यातलं यम जे आहे ते कॅपिटल आहे. बाकी ओव्हरऑल सर्व काही काय आहे, स्मॉल आहे. नंतर तुम्ही राईसचं पण पाहू शकता, ओरिझा सटायवा, त्यामध्ये जे ओ आहे हे कशामध्ये आहे, कॅपिटल लेटरमध्ये आहे आणि बाकी सर्व काही स्मॉल लेटरमध्ये आहे. ते पॅन्थेरा लिओ जे नाव होतं ते आपण पाहिलं, त्यामध्ये पी जे आहे ते स्मॉल लेटरमध्ये होतं, पण ते कशामुळे इनकरेक्ट झालं, बिकॉज आपल्याला जे जीनसची स्टार्टिंग कशापासून पाहिजे, कॅपिटल लेटरपासून पाहिजे. नेक्स्ट इज द इटॅलिक आणि अंडरलाईन रूल. तर हे बेसिकली काय आहे, सायंटिफिक नेम्स आर रिटन इन इटॅलिक फॉन्ट वेन प्रिंटेड. दोन गोष्टी आहेत, जेव्हा आपण सायंटिफिक नावाला प्रिंट करतो तेव्हा ते इटॅलिक फॉन्टमध्ये प्रिंट झालं पाहिजे. म्हणजे काय, नॉर्मल हे फॉन्ट आहे, नॉर्मल सरळ अक्षरे आहेत, पण आपल्याला इटॅलिक फॉन्ट काय असतं, थोडंसं वाकडं असतं. म्हणून इथं दिलेलं आहे बा, मँजिफेरा इंडिका, याचा फॉन्ट कसं तुम्हाला दिसते, थोडासा वाकडा दिसते, म्हणजे ते काय आहे, इटॅलिक फॉन्टमध्ये प्रिंट केलेलं आहे. पण जेव्हा आम्हाला हाताने लिहायचे, आम्ही म्हणतो की आम्हाला प्रिंट नाही पाहिजे, आम्हाला हाताने लिहायचे. पण जेव्हा आपण कोणतं सायंटिफिक नाव हाताने लिहितो तेव्हा सायंटिफिक नेमच्या दोन्हीही जीनसला किंवा स्पीसीजला अंडरलाईन सेपरेटली करायला पाहिजे. एक सलग अंडरलाईन करायची आहे का, नाही. आधी जीनसला अंडरलाईन करायची, स्पीसीजला अंडरलाईन करायची. मेक शुअर की पहिलं वर्ड जे आहे ते, पहिलं लेटर जे आहे ते कॅपिटल असलं पाहिजे. इथं काय, एम हे कॅपिटल आहे. मी इथं अंडरलाईन नाही केले, तुम्ही करून घ्या, म्हणजे अंडरलाईन केलेली असते. ओके, सो फॉर एक्झाम्पल होमोसॅपियन, एक मिनिट मी तुम्हाला अंडरलाईन करून देईन. सो इथं आहे मँजिफेरा, आय एम सो सॉरी गाईज, करेक्टली करून घ्या. होमोसॅपियन सेपरेटली अंडरलाईन आपल्याला इथे करायची आहे. नेक्स्ट आहे पॅन्थेरा टायग्रिस, पॅन्थेराला सेपरेटली अंडरलाईन, टायग्रिसला सेपरेटली अंडरलाईन आपल्याला करून घ्यायची जेव्हा आपण हाताने लिहितो तेव्हा. ओके, पण जेव्हा प्रिंट करतो तेव्हा ते इटॅलिक फॉन्टमध्ये असलं पाहिजे, म्हणजे थोडंसं आडवं असलं पाहिजे. ओके, तर हे झालं आपला दुसरा रूल.
नेक्स्ट काय आहे, जेव्हा आपण सायंटिफिक नाव लिहितो तेव्हा ते कशामध्ये आलं पाहिजे, लॅटिनमध्ये आलं पाहिजे. बिकॉज लॅटिन इज अ युनिव्हर्सल सायंटिफिक लँग्वेज. म्हणजे जे आता फॉर एक्झाम्पल ह्युमनचं नाव घेतलं होमोसॅपियन, तर होमोसॅपियन ही लँग्वेज कुठली आहे, लॅटिन लँग्वेज ही आहे. सोलॅनम ट्युबरोसम हे पोटॅटोचं नाव आहे, हे सुद्धा कशाचं आहे, लॅटिन नाव आहे. त्यातलं यस तुम्ही पाहू शकता काय आहे, कॅपिटल लेटरमध्ये यस लिहिलेलं आहे. झियामेज म्हणजे मेजचं हे नाव आहे झियामेज. तर झेड जे आहे कॅपिटलमध्ये आहे. ओरिजा सटायवा हे राईसचं नाव आहे, आत्ताच आपण पाहिलं. त्यातलं ओ पण तुम्हाला काय दिसेल इथे, कॅपिटलमध्ये पाहायला मिळेल. ओके, सो बेसिकली व्हॉट इज द युनिव्हर्सल नेमिंग सिस्टीम. सो सायंटिफिक नेम्स आर एक्सेप्टेड वर्ल्ड वाईड. कॉमन नेम्स मे चेंजेस इन डिफरंट प्लेसेस. जर तुम्ही पाहिलं टायगरला मराठीमध्ये आपण म्हणतो वाघ, हिंदीमध्ये म्हणतात बाघ, इंग्लिशमध्ये टायगर. देन सायंटिफिक नेम काय आहे टायगरचं, पॅन्थेरा टायग्रिस. सो बेसिकली सायंटिस्ट एव्हरीवेअर यूज सेम सायंटिफिक नेम. जर त्यांना आता जे सायंटिस्ट असतील त्यांना कोणत्या स्पीसीज बद्दल बोलायचं असेल तर ते काय यूज करतील, सायंटिफिक नेम. काय, पॅन्थेरा टायग्रिस. त्यांनी म्हणतील का वाघ आहे, हे टायगर आहे अँड ऑल दॅट, नाही म्हणतील. का, कारण त्यांना सायंटिफिक नेम पाहिजे असतं. का, कारण ते युनिव्हर्सल आहे आणि सर्वांना ते माहिती आहे. ओके, सो नेक्स्ट इज आपण ओव्हरऑल समरी, आपण काय शिकलं, नेमकं रूल्स काय आहेत त्याचे. सो द बेसिकली रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर काय आपण पाहू की जे सायंटिफिक नाव असतात ते पहिलं काय, दोन वर्डमध्ये असतात. पहिलं वर्ड काय आहे, जीनस आहे, दुसरं स्पीसीज आहे. जीनस लिहिलं जातं, जीनसचं पहिलं लेटर लिहिलं जातं कॅपिटलमध्ये आणि स्पीसीजचं पूर्णपणे स्मॉल लेटरमध्ये सर्व काही लिहिलं जातं. आणि हे रिटन इन इटॅलिक्स, जेव्हा आपण प्रिंट करतो तेव्हा ते इटॅलिक्समध्ये प्रिंट झाले पाहिजे, थोडेसे आडवे. आणि जेव्हा आपण हाताने लिहितो ते आपण अंडरलाईन सेपरेटली केलं पाहिजे. आधी जीनसला अंडरलाईन, देन स्पीसीजला अंडरलाईन केली पाहिजे. आणि हे पर्टिक्युलरली नाव कोणते असतात, लॅटिन भाषेमधले नावं असतात. फॉर एक्झाम्पल होमोसॅपियन म्हणजे हे कशाचं नाव आहे, ह्युमनचं नाव आहे. ओके गाईज, सो दॅट्स ऑल अबाउट द रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर. In next class, we are talking about the टॅक्झॉनॉमिक हेरार्की आणि त्याच सोबत आपण त्याची ट्रिक सुद्धा पाहणार आहोत. तर तुम्ही काय करा, सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेव्हा नेक्स्ट क्लास येईल जेव्हा मी ट्रिकचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. आणि ट्रिक अशी असणार आहे की तुमच्या डोक्यामध्ये एकदा गेली की ते कधीच बाहेर नाही निघणार. ओके, तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे, मित्रांसोबत सुद्धा शेअर करायचे. तर आपण भेटूया गाईज नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा आणि प्रॉपर नोट्स बनवा. आणि हो, जे मुलांना नोट्स बनवता येत नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे की हाऊ टू मेक अ प्रॉपर नोट्स. ओके, सो भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, अभ्यास करत राहा.